मराठवाड्याची माती कायम पाण्याला तरसलेली माती आहे. कायम या मातीनं कोरडा दुष्काळ पाहिला. आज ही माती जी आहे ती पाण्यात आहे पूर्णपणे. शेतकऱ्यांचं शेत पाण्यात आहे आणि शेतकरी हे स्वतः पाण्यात उभे आहेत. आणि इतकंच नाही मित्रांनो, यांच्या हातामध्ये जो काही कागद आहे, हा कागद त्यांच्या चिंतेचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण की त्यांना कर्ज भरण्याची ही नोटीस आलेली आहे. एकीकडे शेतकरी पिकांचं नुकसान झालंय म्हणून मरतोय, सगळं पीक यांचं सडलेलं आहे, सगळं पीक काळं झालंय. पंचनामे करायला यांच्याकडे कोणी आलं नाही. आत्ता यांच्याशी मी बोलले, पण आजच सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत. आणि फक्त यांनाच नाही, एकाच गावच्या 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्ज भरण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. यांच्याशीच आपण बोलणार आहोत. दादा, तुम्ही पाण्यात बसलेले आहेत, तुम्ही पाण्यात इथं उभे आहे, नोटीस तुमच्या हातात आहे. काय सांगाल, कशाची नोटीस आहे आणि काय तुमची आज परिस्थिती? मॅडम, आज हे बघा, आमची एक तर निसर्ग तर आमच्यावर कोपेलच आहेत, परंतु हे शासन प्रशासन हे सुलतानी संकट निसर्गाचं तर एकीकडेच राहिलं. परंतु आज शासनाने सुद्धा आज आमचं गाव SBI बँकेकडे दत्तक गाव आहेत आणि आमचे जवळपास 250 ते 300 खातेधारकांनी तिथून कोणी 50,000 कोणी लाख रुपये काढलेले आहेत. परंतु 3 वर्ष झाले एक तर मालाला भाव नाही. सरकार म्हणतं का हमी भाव देऊ, हमी भाव फक्त कागदोपत्रीच आहेत. आज आमच्या जालना मार्केटला जर हे सोयाबीन आता एक अर्ध्या शेतकऱ्याचं चाललं तर 2500 ते 3,000 रुपयाचा भाव भेटणार नाही. आणि आमची एक 20 किलोची बॅग जवळपास आम्हाला 3,000 रुपयाला भेटते. तर सरकारचं द्यायचं तर वेगळं राहिलं, पण आज ही थट्टा लावली सरकारनं आमची. का आज सकाळीच गावात आमच्या SBI बँकेचे कर्मचारी आलेले आणि प्रत्येक घरोघरो जाऊन त्याने जवळपास अशा 250 ते 300 नोटिसा आम्हाला बजावल्या. आपण कर्ज भरा, अन्यथा आपल्या मालमत्तावर जप्तीची नोटीस लावण्यात येईल असे येऊन आम्हाला धमकावून गेले. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? एक तर जगता बी येईल नाही, बाप जगू देईन नाही, माय भीक मागून देईन नाही आम्हाला. आज अशी आमची परिस्थिती झाली. तर आम्ही आता करायचं काय याच्यावर? सरकारला पंचनामे करायला त्याला वेळ नाही. पाशा पटेल सारखा कृषी तज्ञ शेतकरी मित्र म्हणतो, तो म्हणतो का आज शेतकऱ्यावर असे संकट, आसमानी संकट येणार आहेत, म्हणजे आम्ही काय सरकारच्या भरोश्यावर जगायचं नाही का याच्यानंतर? फक्त काय आमची माती आम्ही तर त्याच्यात मेहनत करतो, भरपूर मेहनत करून घाम गाळून आम्हाला तर सरकारची अपेक्षा बी नाही. परंतु जसं आसमानी संकट आमच्यावर असं पडलं तर यावेळेस सरकारनं मायबाप म्हणून आमच्या पाठीमागं उभा राहायची सरकारची नीतिमत्ता आहे. परंतु सरकार फक्त याच्यातच गुल आहेत का आपली खुर्ची कशी मजबूत राहील. मराठा आरक्षण, OBC आरक्षण, ST आरक्षण, अशा आरक्षणामध्येच जनतेची आणि शेतकऱ्याची कुरचेष्टा लावलेल्या आहेत. जसं त्यांना विकासाची काही घेणं नाही. तरी माझी मायबाप जनतेला विचार आहे, आरक्षण जर वेळ भेटला असेल तर आता शेतकऱ्याकडे बघा. आणि कर्जमाफी फडणवीस साहेब, तुम्ही म्हणले होते मी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करीन. तर आज आमची तुम्हाला आज तुमची दान द्यायची इच्छा आहे का नाही ते आम्हाला सुद्धा कळणारच आहेत. तरी मी शासनाला विनंती करतो का या नोटिसा आमचा शेतकऱ्याचा असा अपमान करू नका आणि या नोटिसा देणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, एवढी मी शासनाला विनंती करतो. तर हा जो तुम्ही बघताय माझ्या हातात, हा फक्त एक कागद नाहीये, याच्यावर यांचं भविष्य ठरलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांचं. 200 शेतकऱ्यांना ही नोटीस आली आहे. माझ्यासोबत आणखी एक दादा आहे, त्याला देखील नोटीस आली आहे. हा दादा वैतागून या शेताच्या पाण्यात येऊन बसलाय. दादा काय सांगतो? सरकारला माझं एकच मागणं आहे, आमचा जो माल पाण्याखाली गेलेला आहे ती एक विनंती करतो मी सरकारला. आणि जेपर्यंत माझं कर्ज नील होत नाही तेपर्यंत मी इथं ठाम आंदोलन करीन पाण्यात. सरकारला एकच विनंती, माझं पुरं पाणी, पुरं शेत आणि माझं एक पुरे भाऊ, हे माझे पुरे भाऊ आहे, ते पुरा माल आमचा पुरा वाहून गेलेला आहे पाण्यानं. पण सरकारला एकच विनंती, हात जोडून विनंती सांगतो मी, सरकार लवकरात लवकर कर्जमाफी करा आमची, नाही तर शेतकऱ्यावर फाशी घ्यायची वेळ येऊन देऊ नका. शेतकऱ्यांची ही थट्टा लावली आहे का, हा प्रश्न इथले शेतकरी विचारतायत. की पंचनामे करायला शासनाला वेळ नाहीये आणि नोटीस बँकेकडून त्यांना आलेली आहे. या नोटीसीचं उत्तर कोण देणार? शेतकऱ्यांचा अपमान करू नका असे इथले शेतकरी म्हणतात. बाबा काय सांगाल? आता हे शेतकऱ्याचा पूर्ण अपमानच लावला आहे. आज आम्हाला कोणतेही चाळ नाही, इथं कोणतीही जागा नाही, तरी आम्हाला नोटीस यायला लागल्या. आमचं कर्जही माफ करायला तयार नाही आणि आमचं हे माल जे होतं पूर्ण पाण्यात गेला. मेहनतीचा माल आहे, आम्ही कर्ज काढून बी भरण आणलेलं आहे. मग आता आम्ही करावं काय? आम्हाला फाशीशिवाय दुसरा विलाज राहिलेला नाही. आम्ही याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. जर कधी कर्ज आमचं माफ करत नाही तरी आम्हाला दुसरा काही विलाज नाही.
बस सरकारने एवढंच ओळखून घ्या का शेतकऱ्यावर आता काही ना काहीतरी हत्या होणार. शेतकऱ्याला दुसरा काही इलाज राहिलेला नाही. काय करणार आहे आम्ही तुम्ही सांगा. आता ह्या नोटिसा यायला लागल्या, ह्यो माल पाण्यात गेला, याच्याशिवाय आम्हाला दुसरा काय इलाज आहे? फक्त उरलेला आहे फक्त आत्महत्या. याच्याशिवाय आम्हाला काही पर्याय नाही. केली मदत तर ठीक आहे, नाही तर आम्हाला दुसरा काही पर्याय नाही. आणि आम्हाला शेतकऱ्याला ह्योच नेहमी दिसतो राहिला आता. काऊन की सरकार आम्हाला काही साथ देणारं दिसत नाही. उलट्या नोटिसा पाठवायला लागलं आम्हाला सरकार. काय करणार आहे आम्ही याच्यावर? अरे गरीब दुबळे आम्ही शेती राबवतो तरी आमच्या शेतीमध्ये निसर्गानं पूर्ण हत्या करून टाकलेली. आणि सरकार बी आम्हाला नोटिसा पाठवायला तयार झालेला आहे. आता कोणी येऊन पंचनामा करणार नाही, कोणी येऊन पाहणार नाही. दुसरा काय पर्याय शेतकऱ्याला? फक्त ह्योच पर्याय. आता इथून पुढे शेतकऱ्यावर हे ध्यान ठेवा मला, कोण कोण आत्महत्या करतं. आम्हाला बोलायला ताकद अवकाश राहिलेला नाही. तर शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का, हा प्रश्न इथले शेतकरी वारंवार विचारतायत. तुम्ही पंचनामे करायला का येत नाही? जर तुम्ही पंचनामे करायला येत नाहीत तर बँकेचे या नोटीसचं उत्तर त्यांनी द्यावं कसं? या शेतीसाठी, या पिकासाठी त्यांनी कर्ज घेऊन बी बियाणं घेतलं, त्याच्यासाठी खत घेतलं, त्याला रोगराई होऊ नये म्हणून त्याच्यासाठी फवारणी केली, आणि इतका पैसा, इतकं कर्ज ते कसं फेडणार आहेत? कारण की आता हे जे तुम्ही बघताय याच्या पूर्ण पाणी आहे. शेंगा पहा, हा, पूर्ण पाणी आहे. याच्यातून हे पूर्ण काय पाण्यात निघणार काहीच आहे? करता येत सगळं नाही. सडलेलं. हा, हे सगळं काय करणार सडलेलं. याला काहीच करू शकत काय नाही. याच्यातून निघणार आहे? काय या शेतकऱ्यांनी करावं? आणि मायबाप सरकार हे शेतकरी म्हणतायत, कोणाला यांनी कोणाकडे बघावं? महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहिलाय. काका, आता माझ्याकडे प्रश्न नाहीयेत तुम्हाला विचारायला. तुमची व्यथा आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमची व्यथा मांडू शकता. या सरकारनं शेतकऱ्यांना एक प्रकारे वेठीचंच धरलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात निसर्गही आमच्यावर कोपलेला आहे. निसर्गानं सुद्धा म्हणजे आमची हेळसांड लावलेली आहे. आम्ही कर्ज काढून इकडून तिकडून बायकोचे दागिने वगैरे मोडून गहाण ठेवून खत आण, औषध आण, हे आण, ते म्हणजे आम्ही म्हणजे जास्त भावानं, जास्त दरानं ते घेऊन आम्ही त्याची सगळी शेतीची मेहनत केली. पण निसर्गाच्या या लहरीपणामुळं या महिनाभरात आमचं पीक जे इथं पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे, सगळं सडून गेलेलं आहे, कुजलेलं आहे सगळं शेतामध्ये. आज आमच्यावर म्हणजे एवढं मोठं संकट उभं राहिलं. आणि सरकारला, प्रशासनाला आमच्याकडं लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही आहे. त्यांनी कागदोपत्री एक आदेश काढला का बाबा सरकारनं म्हणजे शेतकऱ्याचे जाऊन तुम्ही पंचनामे करा, तुम्हाला मदत देण्यात येईल. पण प्रत्यक्षात आमच्यापर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी, प्रशासनातील कोणताही अधिकारी आमच्या बांधावर अजून आला नाही किंवा आम्हाला कुठलं असं ठोस आश्वासनही दिलेलं नाही. आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे म्हणजे आज खायचं काय ते एक आम्हाला पंचायत झालेली आहे. मुलांच्या शिक्षणाचे पैसे कसे द्यायचे? मुलं समजा बाहेरगावी शिक्षणासाठी असतात, एक नोकऱ्या लागत नाही. आज शेतकरी म्हणजे पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे. आणि शेतकऱ्याकडे म्हणजे असं वाटतंय की म्हणजे आत्महत्या करावं काय, असं एक विचारलं म्हणजे डोक्यामध्ये येतोय. आज लेकी बाळीचे लग्न करायचे, मुलांचे लग्न करायचे, हा असा सडलेला माल बघून कोण येणार आहे, कोण बघणार आहे आमच्याकडं? कोणी पाहुणे आल्याच्या नंतर आमच्या शेतात माल तर दिसायला पाहिजे, कोण मुलगी दिला? असे शेकडो तरुण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शेकडो तरुण म्हणजे बिगर लग्नाचे फिरताय. त्यातले ते पुन्हा बेरोजगारीमुळे आणखीन वैतागलेले. आणि या कारणामुळं तरुण जी पिढी आहे ते सगळं म्हणजे व्यसनाधीनतेकडे म्हणजे आकर्षित होत आहे. डोक्यामध्ये म्हणजे हाताला काम नाही. आणि घरामध्ये हे असं म्हणजे दुष्काळी सावट बघून त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे कुठेतरी एक प्रकारचं म्हणजे विचार करून म्हणजे एक मरण्याची विचार ते भाषा करत आहे. तर याला कसं सामोरं जावं काय? आता हे सरकारनं तरी आम्हाला किमान एक आम्हाला सरकारला विनंती आहे. सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं इलेक्शनच्या वेळेस, बाबा तुमचं आम्ही 7/12 कोरा 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 करू म्हणून. पण प्रत्यक्षात म्हणजे कोरा तर झालंच नाही. पण बँकेनं आज एक प्रकारची आमची थट्टा केली, आमचं म्हणजे सरकारनं थट्टा केली. आणि आज आमचा अंत बघता ह्या आम्हाला आज नोटीस पाठवल्या त्यांनी. आज आमच्या छोट्याशा गावामध्ये 200-250 लोकांना या नोटीस त्यांनी पाठवल्या. त्याच्यातून म्हणजे ती एक पूर्व म्हणजे सूचना आहे आम्हाला, कारवाईच्या अगोदरची पूर्व सूचना आम्हाला त्यांनी दिली की हे कर्ज भरा, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि सरकारनं जर आमच्यावर कारवाई केली तर आम्हाला म्हणजे फाशी घेतल्याशिवाय आणि मेल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही. आजपर्यंत आमचा शेतकरी बांधव म्हणजे आत्महत्या करीत आला. दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे शेतकऱ्याचा आत्महत्याचा आकडा वाढतच चालला. पण तरी सुद्धा या गेंद्याच्या कातडीच्या सरकारला कुठली जाग येत नाही, काही नाही. आणि शेतकऱ्याविषयी कुठली त्यांना दयामाया सुद्धा नाही. त्यांना फक्त आठवण फक्त आमची निवडणुकीच्या वेळेस येते, आमच्या मतदानापुरती येते, नंतर ते आम्हाला ढोकूनही पाहत नाही. सरकारनं मी एकच विनंती करतो, सरकारनं या शेतकऱ्यांना येऊन काय ते मदत करावी.
आणि हे जे नोटिसी पाठवल्या याच्यावर कारवाई म्हणजे तात्काळ म्हणजे थांबवावी आणि शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा द्यावा. तर अशा प्रकारे या छोट्याशा गावच्या शेतकऱ्यांना 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या नोटीस आलेल्या आहेत आणि यांना लवकरात लवकर कर्ज भरण्याची ही नोटीस आहे. तुम्ही शेताची अवस्था बघू शकता, पाण्यामध्ये शेतकरी बसलेले आहेत आणि ही नोटीस त्यांच्या हातात आहे. काय करावं या शेतकऱ्यांनी? हे शेतकरी म्हणतात आत्महत्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाहीये. ही थट्टा शेतकऱ्यांची लावली आहे का असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय. लवकरात लवकर यांचे पंचनामे करून यांच्या सगळ्यांची नुकसान भरपाई करावी ही शासनाला न्यूज 18 लोकमतच्या कडून विनंती करतोय. सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे आम्ही विनंती करतोय शासनाला की लवकरात लवकर यांचे पंचनामे करावेत आणि या सगळ्या शेतकरी बांधवांची मदत करावी, जेणेकरून आत्महत्येचं जे प्रमाण मराठवाड्यात वाढत चाललंय त्या प्रमाणाचा आकडा आम्हाला आणखी नकोय. कॅमेरामॅन विनय लाठी सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, जालना.